हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आता आम्ही शिर्डीवरून चाललो बघा. 4 व्हीलरमधून आम्ही निघालो होतो शनी शिंगणापूरच्या दर्शनासाठी. तर तिथून आम्ही असं निघालो आणि निघाल्यानंतर रस्त्यामध्ये बघा एक मस्त उसाचा रस भेटत होता. तिथे आम्ही थांबलो. तर त्या दादांनी ना बैल झुंपलेला उसाच्या रसाच्या त्या मशीनला. मी त्यांना बोलले, तुम्ही बैलाने का बरं ज्यूस काढत आहात? तर ते बोलले, उलट बैलाला शेतीच्या कामापेक्षा इथे जास्त आराम मिळत आहे. जेव्हा कस्टमर येतात तेव्हाच त्यांना चालू करतो आम्ही, नाहीतर तो बसून असतो, असं बोलत होते. त्यांच्याशी जराशी मी गप्पा मारल्या. नंतर बाजूला बनवलेले होते असे झोपाळे, तर मी त्या झोपाळ्यांवरती लागले झोके घ्यायला. असं छान हवा सुटलेली मस्त वातावरण होतं. रस प्यायला थांबले होते आणि मी बसले असे झोपाळ्यावरती. मग असे झोके घेत होते. खूप छान हवा येत होती, मस्त वाटत होतं असं झोके घ्यायला. मस्त एन्जॉय केलं मी. आम्ही आता निघालो होतो शनी शिंगणापूरला दर्शन करण्यासाठी. तर आम्ही आता बघा शनी शिंगणापूरमध्ये असं पोचलो आणि दर्शन घेण्यासाठी निघालो होतो. छान एरिया, छान आहे शनी शिंगणापूर. असं LED लावलेलं तिथून आम्ही पाहिलं बघा. पूर्ण LED असं लाईव्ह दर्शन होतं शनी शिंगणापूरमध्ये. तरी पण आम्ही वरती गेलो दर्शन घेण्यासाठी. मस्त असा गुहेचा मार्ग बनवलेला आहे. रोड क्रॉस करायची गरज नाही. रोडच्या खालून असा गुहा बनवलेला आहे रस्ता. छान, म्हणजे एकदम वातावरण पण छान होतं आणि एरिया पण खूप छान आहे आणि स्वच्छता पण होती बरं का. असं आम्ही शनीच्या मंदिरामध्ये गेलो. तिथे ते शिळा आहे ना शनीची, तिथे असं दर्शन घेतलं. मग मंदिरामध्ये पण दर्शन घेतलं. गर्दी होती, बऱ्यापैकी गर्दी होती. आणि आमचं नंतर चाललेलं व्हिडिओ काढायचे, फोटोशूट करायचे. फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि तिथं अखंड ज्योत म्हणून दिलेलं होतं. तर तिथे माझं चाललेलं ते अखंड ज्योत बघायची होती मला. पण त्याच्यामध्ये अखंड ज्योत दिसतच नव्हते. तेल होतं, भरपूर भरलेलं होतं त्याच्यामध्ये, पण अखंड ज्योत काही दिसत नव्हती त्याच्यामध्ये. असं म्हणजे विझल्यासारखी दिसत होती. नंतर तिथून आम्ही असं बघा व्हिडिओ काढले, 2-3 फोटो काढले. तो एरिया पण खूप छान होता. इथे सगळं बघा तेल ओततात लोक. खूप तेलकट होतं असं, म्हणजे पायाला सगळं तेल लागत होतं, भरपूर तेल. आणि तेलाचं ते लोक ना म्हणजे काय रिसायकलिंग करतात. असं मंदिरामध्ये बघा दर्शन घेतलं. ते जे देवाचं तेल आपण ओततो ना त्या जाळ्यांमध्ये, तर ते गाळून तेल मग रिसायकलिंग होत असते. हे मंदिर आहे शनी मंदिराच्या तिथे. असं मस्त दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे. बजरंगबलीचं पण एक मूर्ती होती. बजरंगबलीचं दर्शन घेतलं, शनी महाराजांचं दर्शन घेतलं. मी तिघी बहिणी होतो. खूप एन्जॉय. तिथे बघा साईडला दिसते ती अखंड ज्योत म्हणून दिलेलं आहे त्याच्यावरती. त्याच्यामध्ये अखंड ज्योत काय मला दिसलीच नाही. मी शोधत होते अखंड ज्योत कुठे आहे, नाही सापडली मला. हे बघा त्याच्यामध्ये अखंड ज्योत विझलेली होती, दिसतच नव्हती. जाऊ दे बोलले, ज्योत तर काही दिसत नाही. आम्ही घेतलं दर्शन आपल्या देवाचं आणि निघालो. ही माझी सगळ्यात बारकी बहीण समोर उभी होती आणि ही माझ्यापेक्षा सगळ्यात लास्टवाली. ती माझ्या पाठची आणि ही सगळ्यात लास्टवाली, असं होतं. सॉरी. बाहेर आलो असं मस्त बघा, वातावरण किती छान होतं आणि व्ह्यू पण खूप छान होता. बाहेर असं मस्त पुलाच्या खालून पाणी, नदी भरल्यानंतर किती छान वाटत असेल. आम्ही गेलतो तेव्हा थोडंसंच पाणी होतं नदीमध्ये. आणि पाठीमागे बघा एक काय म्हणतात त्याला, दीपमाळ. खूप मोठी दीपमाळ आहे आणि तिथेच असं 9 ग्रहांचं सिंहासन असं बनवलेलं आहे. तर आपण आता तिकडे जाणार आहोत.
मी दाखवते तुम्हाला पुढे गेल्यानंतर. तोपर्यंत आम्ही थोडंसं शूटिंग वगैरे केलं. मी असं बहिणीचा एक व्हिडिओ बनवला, छान बसून म्हणजे माझा व्हिडिओ बनवा. नंतर आम्ही आलो बघा, इथे ग्रह आहेत सगळे. मला माहितीच नव्हतं हे ग्रहांचं आहे ते, आणि मी बसले दुसऱ्यात पाट्या दाखवत. इथे काय लिहिलेलं बघा, भाविकांना नम्र विनंती. इथे काहीतरी करू नये असं. आणि हे ग्रहांचं बनवलेलं आहे. बाजूने सगळे 9 ग्रह आहेत. हा बघा, हा होता गुरु. तिथं सूचना फलक लावलेले होते असं. हा होता बुध. शुक्र. चंद्र. असे हे 9 ग्रहांचे आजूबाजूने सगळं गोल बनवलेलं आहे. मस्त दगडी काम आहे बरं का. खूप छान मंदिर पण बनवलेलं आहे, आणि हे असं मस्त दगडांमध्ये बनवलेलं आहे. खूप छान. राहू. आणि हाय मस्त मेन शनी महाराजांचं. हे बघा, शनी महाराज, त्यांच्या अवतीभोवती असे 9 ग्रहांचे शिला म्हणजे असं स्थापन केलेले आहेत. खूप छान होतं. आम्ही बघितलं पूर्ण. नंतर आलो आम्ही शेगावमध्ये. आम्ही रात्री संध्याकाळी पोचलो होतो 8 वाजता शेगावमध्ये. आम्हाला वाटायला लागलं आता आम्हाला तिथे भेटणार आहे की नाही जागा राहण्यासाठी. खूप फिरलो. त्याच्यानंतर आम्हाला भेटलं बरं का. ते नंतर आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शनीवरून आम्ही शिंगणापूरमधून शेगावमध्ये पोचलो रात्री 8 वाजता. इथपर्यंतचा प्रवास मी दाखवलेला आहे. आता इथून पुढचा प्रवास मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. एवढा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट. धन्यवाद.